नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी। चला तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे मी पावटा घेतलेला आहे, पातीचा कांदा, घेवडा, एक गाजर चिरून घेतलेला आहे, एक शेवग्याची शेंग चिरून घेतलेली आहे, अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतले थोडेसे आणि हिरवा हरभरा। अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे तेल घेतलेले आहेत, एक वांग चिरून घेतलेला आहे, एक बटाटा चिरून घेतलेला आहे साल काढून आणि कांदा, 2-3 कांदे घेतलेत मी चिरून आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। पावडर मसाल्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 चमचा, धने पावडर 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद, अर्धा चमचा हळद, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे, कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे मी। चला तर आता पॅन गरम करून त्याच्यामध्ये मी तेल टाकते। चांगले ते मंद गॅसवर आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। चला तर आपले तेल भाजलेले आहेत, आपण काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून कांदा टाकणार आहे मी। कांदा हलवून चांगला खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। चला तर आपला कांदा भाजून झालाय, काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये खोबरं भाजून घेणार आहे मी। हलवून चांगलं खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं। चला तर आपलं खोबरं भाजलेलं आहे, आपण काढून घेऊया आणि हे सर्व गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यायचं। तुम्ही तर बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यात घेतलंय, आता मी ते बारीक करून घेते। आपण मिक्सरच्या भांड्यात मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता एक मोठी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्तच तेल वापरायचं। तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल वापरा। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आणि कढीपत्ता पण टाकायचा आणि आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला आहे ना, तो आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। व्यवस्थित सगळा मसाला टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचं। आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला छान परतला गेलेला आहे। व्यवस्थित हलवून मिक्स करायचा। आता आपण जे पावडर मसाले घेतले ना, ते आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता याच्यामध्ये आपण पावटे घेतलेले पावटे आणि वाटाणे टाकून घेऊया। एक एक करून सगळ्या भाज्या आपण टाकून घ्यायच्या ह्याच्यात। आता मी याच्यामध्ये बटाटा टाकते, आता वांग, आता शेवग्याची शेंग, पातीचा कांदा आणि घेवडा, चाकवतची भाजी,
शेंगदाणे, गाजर आणि एका बोराचे 4-5 तुकडे करून घेतलेत मी, ते पण मी याच्यामध्ये टाकणार आहे. टोमॅटो मी आत्ता टाकणार नाही, टोमॅटो मी जरा थोड्या वेळाने टाकणार आहे. आधी हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही बघू शकता भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली सगळी. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी याच्यामध्ये आता ओतून घेणार आहे. आणि ह्या भाजीसाठी गरम पाणी वापरायचं, गार पाणी नाही वापरायचं. आता आपल्या आवश्यकतेनुसार आपण गरम पाणी घालून घ्यायचं भाजीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचं सगळीकडं. हलवून घ्यायची व्यवस्थित सगळीकडे भाजी, म्हणजे सगळी भाजी व्यवस्थित मिक्स होते. चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची. तुम्ही बघू शकताय आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता हे थोडंसं झाकून आपण ह्याला शिजवून घेऊया. अर्धवट झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घ्यायची आहे. 20-25 मिनिटं भाजी मी जशी झाकून शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय आपली भाजी किती मस्त शिजवून तयार झालेली आहे. कोणी कोणी ह्या भाजीत कूट पण टाकतं, पण आम्हाला अशी पातळ भाजीच आवडते, त्यामुळे मी इथं कूट टाकलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडंसं टाकू शकता. वरून हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकताय आपल्या भाज्या किती छान मस्त शिजलेल्या आहेत. शेवग्याची शेंग पण आपली मस्त शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता तर्री किती मस्त आली आहे ना भाजीला. चला तर सर्व करूया. वाह, खूपच छान. अशाच चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी किशोरीज किचनला सबस्क्राईब करा.